नमस्कार मित्रांनो. राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजना ही नवीन योजना आता राज्य शासनाकडून महाराष्ट्रात चालू करण्यात आलेली आहे. यामध्ये पूर असेल, पाऊस असेल, वीज पडणे असेल किंवा इतर आजाराने असेल किंवा इतर कुठल्याही कारण विषबाधा अथवा इतर कुठल्याही कारणाने जर तुमचे पशुधन दगावले असेल, तर तुम्हाला त्याचा मोबदला मिळणार आहे. यासाठी तुम्हाला या विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे. यामध्ये गाईला 70,000 तर बैलाला 70,000 आणि म्हशीला 80,000 आणि रेड्याला 80,000 या प्रकारचा पशुधन विमा हा उतरला जाणार असून जर जनावर किंवा पशुधन दगावले तर गाईला 70,000 आणि म्हशीला 80,000 रुपये ही भरपाई मिळणार आहे. त्याबरोबरच शेळी मेंढीसाठी सुद्धा ही योजना असून या योजनेमध्ये जर शेळी किंवा मेंढी जर दगावली तर त्याची भरपाई म्हणून 7,000 रुपये हे शेतकऱ्यांना किंवा पशुधन जे सांभाळतात त्यांना मिळणार आहे. तर ही योजना आता कशा स्वरूपात काम करणार आहे किंवा याची जो प्रीमियम आहे जो म्हणजे सहभाग कसा घेता येईल याबाबतची ही माहिती घेऊया. तर आता एकूण रकमेच्या 15% रक्कम ही शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता म्हणून एकच वेळेस भरावा लागणार आहे. उर्वरित 85% हे सरकार भरणार असून फक्त 15% रक्कम ही शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 10 जनावरांचा विमा हा उतरता येणार आहे. त्यापेक्षा जास्त जनावरांचा विमा हा उतरता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला त्या जनावराच्या किंवा गाई म्हशीच्या कानात नंबरचा टॅग असणे आवश्यक आहे आणि त्या नंबर टॅगचे जे बिल्ला असतो त्या नंबरवर भारत पशुधन ॲपवर त्या गाई किंवा म्हशीची तुमची नोंदणी ही करावी लागणार आहे. तरच तुम्हाला या पशुधन विम्याचा लाभ घेता येणार आहे. यासाठी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ही निवडली गेली असून या कंपनीकडे हा पशुधन विमा हा काढावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला आपल्या जनावरांच्या दवाखान्यातील डॉक्टर सुद्धा मदत करणार असून त्याबाबतचे मार्गदर्शन तेथून सुद्धा होणार आहे. तुम्ही तुमच्या जनावरांचा किंवा गाई म्हशीचा विमा उतरल्यानंतर जर काही दगाफटका त्या जनावरांना दगाफटका झाला आणि ते दगावले तर तुम्हाला 24 तासाच्या आत याबाबतची तक्रार करणे गरजेचे आहे. त्याबरोबरच जे पशुवैद्यकीय अधिकारी असतात त्यांच्या मार्फत केलेले त्या गाई किंवा म्हशी अथवा बैल असेल किंवा शेळी मेंढी असेल त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट ही त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तुम्हाला घ्यावे लागणार आहे. त्याशिवाय तुम्हाला हा विमा मंजूर होणार नाही. त्यासाठी या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. एक तर 24 तासाच्या आत तक्रार देणे आणि दुसरे पोस्टमॉर्टम रिपोर्ट तुमच्याजवळ ठेवून घेणे. तुम्ही तक्रार केल्यानंतर आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्यानंतर अपलोड करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला 15 दिवसाच्या आत तुमची नुकसान भरपाई झाली आहे म्हणजे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई झाली आहे त्या शेतकऱ्यांना गाय असेल तर 70,000, बैल असेल तर 70,000, म्हैस असेल तर 80,000 आणि रेडा असेल तर 80,000 आणि जर शेळी मेंढी असेल तर 7,000 रुपये हे तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे. तर तुमचे 15% ही रक्कम भरून तुम्हाला पशुधन विमा या योजनेमध्ये सहभाग नोंदवता येणार आहे. लक्षात ठेवा, एका शेतकऱ्याला फक्त 10च जनावरांचा विमा हा उतरायची परवानगी सध्या तरी आहे. भविष्यात ती वाढवू शकते. कारण यामध्ये शेळ्या सांभाळण्याची अडचण होऊ शकते. कारण त्यांची संख्या जास्त असते आणि फक्त 10च प्राण्याची विमा उतरून त्यांचे बरेच शेळ्या मेंढ्या ह्या शिल्लक राहू शकतात. तर अशी ही योजना आता शेतकऱ्यासाठी राबवल्यामुळे शेतकऱ्यांचे थोडेफार नुकसान कमी होण्याचा अथवा जे नुकसान होते त्याची भरपाई मिळण्याचा मार्ग आता मोकळा होऊ शकतो. धन्यवाद.